पुन्हा एकदा गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रव्यापासून केक कसा बनवायचा। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सर्वप्रथम आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी बारीक रवा न भाजलेला, याबरोबरच 1 वाटी गव्हाचे पीठ आणि केकला स्मूथनेस येण्यासाठी अर्धी वाटी गाईचे साजूक तूप मी वापरलेले आहे। साजूक तूप आणि गव्हाचे पीठ बाजूला ठेवून देते आणि बारीक रवा मिक्सरमध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे। अगदी बारीक पावडर त्याची करून घ्यायची आहे, म्हणजे केक फुलण्यास मदत होते। रव्याची पावडर करण्यासाठी मिक्सरचे छोटे भांडे मी वापरलेले आहे। यामध्ये इझिली रव्याची बारीक पावडर तयार होते। अशा प्रकारे रव्याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे। आता एक भांडं घेते, यामध्ये ही सर्व पावडर काढून घेते। याबरोबरच यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर घालत आहे। पिठी साखर सुद्धा घरच्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलेली आहे आणि याबरोबरच अर्धी वाटी साजूक तूप घालत आहे। आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे। रवा फुगण्यासाठी मी इथे दूध वापरणार आहे। दुधाची क्वांटिटी मी 1.5 कप घेतलेली आहे, कारण की रवा दूध जास्त ॲब्झॉर्ब करतो, त्यामुळे अर्धी वाटी थोडंसं एक्स्ट्रा दूध घ्यायचं आहे, म्हणजे केक छान फुलला जातो। आता हे सर्व मिश्रण बीटरने मी एकसारखं फेटून घेणार आहे। हे मिश्रण फेटताना सुद्धा एक सूचना देते तुम्हाला, मिश्रण फेटताना कधीही 1 रोटेडच फिरवायचं आहे, म्हणजे एकाच दिशेने फिरवायचं आहे। 10 मिनिटं फेटून झाल्यानंतर त्यावरती मी झाकण ठेवणार आहे 10 मिनिटे, म्हणजे यामधील रव्याची पावडर व्यवस्थितरित्या फुलली जाईल। आता 10 मिनिटांनंतर यामध्ये गव्हाचे पीठ मी घालत आहे। गव्हाचे पीठ घातल्यानंतर सुद्धा ज्या रोटेडने आपण हे सर्व मिश्रण फेटत होतो त्याच रोटेडने हे मिश्रण परत फेटायचं आहे। साधारण 5 मिनिटं फेटल्यानंतर या मिश्रणाला एकसारखी कन्सिस्टन्सी आली आहे, बघताय तुम्ही। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आल्यानंतर यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे। बेकिंग पावडरची क्वांटिटी मी घेतलेली आहे फक्त अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर। याबरोबरच केकला एकसारखी जाळी येण्यासाठी मी खायचा सोडा वापरत आहे, फक्त अर्धा टेबलस्पून। आता सोडा वापरताना सुद्धा तो ताजाच असला पाहिजे। जर का जास्त जुना सोडा असेल तर केक आपला फुलत नाही, त्यामुळे शक्यतो किराणा मालाच्या दुकानातून ताजा असलेलाच सोडा वापरायचा आहे। केकला मी व्हॅनिला फ्लेवर देणार आहे, त्यामुळे व्हॅनिला इसेन्स मी वापरलेला आहे, फक्त 4 ते 5 थेंब। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित परत एकदा फेटून घ्यायचं आहे। साधारण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली की केकची बेसिक तयारी आपली तयार झाली। आता केक बेक करण्यासाठी मी केकचं भांडं वापरलेलं आहे, त्याला मी सगळीकडून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे सर्व केकचं मिश्रण घालायचं आहे। मिश्रण ओतत असतानाच कन्सिस्टन्सी बघताय, अगदी छान लेयर त्याचे पडत आहेत। आता केकचे भांडे थोडेसे टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे बबल्स राहत नाही। आणि केकच्या मिश्रणावरती मात्र मी टुटी फ्रुटी भरपूर प्रमाणात घालणार आहे, 2 टेबलस्पून टुटी फ्रुटी। टुटी फ्रुटीमुळे केकची टेस्ट खूप मस्त होते। आता शेवटची तयारी म्हणजे केक बेक करणे। यासाठी मी ओव्हन वापरणार नाही आहे, गॅसवरती कढईवरच मी हा केक बेक करणार आहे। त्यासाठी कढई मी प्रीहीट करून घेतलेली आहे, त्यावरती जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती आता हे केकच्या मिश्रणाचं भांडं ठेवत आहे। यावरून केकचा टीन पूर्ण झाकेल असे झाकण मी ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे, फक्त अर्धा तास केक बेक होण्यासाठी लागणार आहे। अर्ध्या तासानंतर पाहूया। आता हे झाकण मी काढून घेते आणि केक एकसारखा फुलला गेलेला आहे बघा। केक पूर्ण बेक झाला आहे का ते आपण चेक करूया। त्यासाठी एक सुरी मी बरोबर मध्यभागी या केकच्या घालते। जर का सुरी अशा प्रकारे कोरडीच बाहेर आली तर समजायचे की आपला केक रेडी आहे। आता गॅस मी बंद करते आणि केक पूर्णतः गार होण्याची वाट बघते। गार झाल्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी हा केक काढून घेणार आहे। जवळनं दाखवते, ॲटोमॅटिकली तो साईडने उकळला गेलेला आहे बघा गार झाल्यानंतर। यासाठी मला सुरीचा वापर करावा लागला नाही आहे, हातावरच मी केक काढून घेते। त्यासाठी केकचा टीन असा उलटा करून घेते आणि लगेचच बघताय केक सहजरित्या माझ्या हातावर आलेला आहे। केकचं टीन पण मी दाखवते तुम्हाला, त्याला अगदी थोड्या प्रमाणात मिश्रण चिटकले गेलेलं आहे आणि केक अजिबात तुटला गेलेला नाही आहे। आता प्लेटवरती हा केक ठेवते। घरच्या घरी अगदी सुंदर केक आपल्याला बनवता आलेला आहे।
रवा आणि गव्हाचे पीठ वापरल्यामुळे केकला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आता केकला जाळी कशी पडलेली आहे ते चेक करूया। यासाठी एका सुरीच्या मदतीने केक मी कट करून घेते। एकच पीस कट करून दाखवते, यावरून तुम्हाला जाळी कशी पडलेली आहे ती लक्षात येईल। या केकवरती तुम्ही व्हिप क्रीमने सजावटसुद्धा करू शकता, पण हा केक मी अगदी असाच खाण्यासाठी केलेला आहे। त्यामध्ये टुटी फ्रुटीसुद्धा ॲड केलेली आहे, त्यामुळे याची टेस्ट अशीच खूप सुंदर येते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती क्रीमने डेकोरेटसुद्धा करू शकता। अगदी मस्त आणि एकसारखी जाळी या केकला आलेली आहे आणि टुटी फ्रुटीमुळे लुकसुद्धा या केकचा खूप सुंदर आलेला आहे। जवळने दाखवते, जाळी बघताय, अगदी मस्त जाळी आलेली आहे आणि स्पंजी असा केक आपल्याला घरच्या घरी बनवता आलेला आहे। यासारखा दुसरा आनंद आपल्याला मिळू शकणार नाही। हा केक दुसऱ्या अँगलने सुद्धा मी तुम्हाला दाखवते। अगदी एकसारखा तो बेक झालेला आहे आणि आतमध्ये सुद्धा बघा कच्चा राहिलेला नाही आहे, सगळीकडून एकसारखा बेक झाल्यामुळे अगदी सॉफ्ट असा केक आपण बनवलेला आहे। सखींनो, माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपी आहेत, गोड, तिखट, आंबट। तर यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त रेसिपी कोणती आवडती तर ती कमेंट करायला विसरू नका। आणि याबरोबरच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका। चॅनलवर अनेक जणी माझ्या मैत्रिणी नवीन असतील, सबस्क्राईब करायचे राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। घरच्या घरी स्पॉन्जी केक बनवण्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचीसुद्धा कमेंट करायला विसरू नका। आता केकचे मी सर्व पीस करून घेतलेले आहे आणि प्रत्येक पीस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते, म्हणजे केक किती सुंदर बनलेला आहे याचा तुम्हाला अंदाज येईल। आणि अशा प्रकारची रेसिपी तुम्हाला घरी करून बघायलासुद्धा लवकरात लवकर इच्छा होईल। केक चालू करून तुम्हाला वाटत असेल की आपण टुटी फ्रुटी जास्त प्रमाणात घातली का, तर बिलकुल नाही, थोडीशी क्वांटिटी यामध्ये जास्तीच ठेवायची आहे, कारण की टुटी फ्रुटी, रवा आणि गव्हाचे पीठ यांचा कॉम्बिनेशन खूप बेस्ट असतो, त्यामुळे या केकला एक प्रकारची मजा येते। जर का टुटी फ्रुटी अवेलेबल नसेलच किंवा आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही चेरीचे बारीक बारीक तुकडे जरी करून घातले तरीसुद्धा केक एक नंबर डिलिशियस होतो। शेवटचा पीससुद्धा मी तुम्हाला जवळनं दाखवते। अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद।